काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन. अजित पवारांनी घेतलं पार्थिवाचं दर्शन. पहाटे पुण्याकडे यायला निघालो असतानाच मला ही दुःखद वार्ता समजली. त्यांनी राजकीय क्षेत्रात ज्या प्रकारे योगदान दिले त्यासाठी पवारसाहेबांनी त्यांना पूर्णपणे सहकार्य केलं. मला आठवतंय, राज्यसभेची निवडणूक होती आणि त्यावेळी राष्ट्रवादी नव्हती तर समाजवादी काँग्रेस पार्टी होती. आमच्याकडे मर्यादित आमदार होते, तरी साहेबांनी सुरेश कलमाडी यांना तिकीट दिलं आणि त्यांना निवडून आणलं. ते राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर सुरेश कलमाडी यांनी कधीही मागे वळून बघितलेलं नाही. पुण्याच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. PV नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये त्यांनी रेल्वे मंत्री म्हणून काम केलं. त्यांच्याकडे रेल्वे विभागाचा स्वतंत्र कारभार सोपवण्यात आला होता. पुण्याच्या एकंदर वाटचालीकडे पुणे मॅरेथॉन असो किंवा गणेश फेस्टिवल या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. दिल्लीमध्ये जाऊन स्वतःचा ठसा उमटवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अलीकडच्या काळात वयोमानानुसार ते वारंवार आजारी असायचे. काळाच्या नियतीपुढे तुमचे माझे काही चालत नाही. पुण्याच्या राजकारणात आणि महानगरपालिकेत अनेक वर्ष काम करणारी ही व्यक्ती आज आपल्यातून निघून गेली आहे. मी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियांच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. लाडकी बहीण योजना, सध्या आम्ही निवडणुकीच्या धामधुमीत आहोत आणि या विषयावर कोणतीही चर्चा नाही. आम्ही सातत्यानं सांगत आहोत की ही योजना आमच्या लाडक्या बहिणीसाठी सुरू केलेली आहे आणि ती शेवटपर्यंत सुरू ठेवण्याची आमची इच्छा आहे. मी काल रात्री मुंबईमध्ये होतो, परंतु मी पहाटे इकडे यायला निघालो त्यावेळेस ही दुःखद वार्ता माझ्या कानावर आली. आणि एकंदरीतच सुरेशबाईंचा सुरुवातीपासूनचा काळ म्हणजे आम्ही ज्युनियर होतो, परंतु ज्या प्रकारे त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि अतिशय एक साधा कार्यकर्ता आणि त्याच्यातून इच्छाशक्तीच्या जोरावर, राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर आदरणीय पवारसाहेबांनी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना पूर्णपणे सहकार्य केलं. मला आठवतं आहे की राज्यसभेची निवडणूक होती, तेव्हा राष्ट्रवादी नव्हती, समाजवादी काँग्रेस पार्टी होती. अतिशय मर्यादित आमदार होते आणि त्या आमदारांच्यामध्ये सुरेशबाईंना साहेबांनी तिकीट दिलं आणि निवडून आणलं आणि पहिले ते राज्यसभेचे खासदार झाले. तेव्हापासून सुरेशबाईंनी कधी मागं वळून बघितलं नाही. पुण्याच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयामध्ये त्यांचं योगदान होतं. PV नरसिंहरावजींच्या सरकारमध्ये ते रेल्वे मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं. त्यावेळेस त्यांच्याकडं पूर्णपणे कारभार होता, स्वतंत्र कारभार रेल्वे विभागाचा दिलेला होता. त्याही काळामध्ये रेल्वेमध्ये अतिशय वेगळ्या प्रकारचं काम त्यांनी करून दाखवलं. पुण्याच्या पण एकंदरीत वाटचालीमध्ये पुण्याची मॅरेथॉन असेल, पुण्याचं आपलं गणेश फेस्टिवल असेल, पुण्यामध्ये आपल्या म्हाळुंगी बालेवाडीच्या परिसरामध्ये जे क्रीडा संकुल उभं राहिलेलं त्या संदर्भातले कामं असतील, असे अनेक प्रश्न साहेबांच्या मागं लागून दिल्लीमध्ये पण ते ज्यावेळेस गेले, दिल्लीमध्ये देखील गेल्यानंतर त्यांनी एक स्वतःचा वेगळा ठसा हा उमटवण्याचं काम केलं आणि सगळ्यांची अतिशय जवळचे असे संबंध त्यांनी निर्माण केलेले होते. दादा, लाडक्या बहिणीचा आकडा कमी होणार, कमी होणं म्हणजे टप्प्यात कमी करणारे आहे का त्यांचे? नाही, सध्या आम्ही सगळेजण निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आहोत. त्याच्यामुळं ह्या तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दलची कुठली चर्चा पण नाही, काही नाही. उलट मी असेल, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतील, आपले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा त्या खात्याची मंत्री आदिती तटकरे असतील, आम्ही सातत्याने सांगतो की ही योजना आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्याकरता सुरू केलेली आहे आणि ती आमची शेवटपर्यंत चालू ठेवण्याची इच्छा आहे.